पाहिजेत शुद्धीपत्रक शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे. जीवन शिक्षण संस्था, ॲड्रेस लाखनी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा द्वारा संचालित 100% अनुदानित बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जा प्राप्त. शाळेचे नाव दिले आहे सिद्धार्थ विद्यालय, सावरी, मुरमाडी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. शासन निर्णय क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 12 सप्टेंबर 2017 नुसार. मित्रांनो, दिलेली जाहिरात भंडारा जिल्ह्यातील आहे. बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे, 100% अनुदानित संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे सिद्धार्थ विद्यालय, सावरी, मुरमाडी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक, इयत्ता 5वा वर्ग. शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे वर्ग 5वी करिता किंवा इयत्ता 5वा किंवा 5व्या वर्गासाठी. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC, D.Ed, TET/CTET. तर या ठिकाणी HSC 12th D.Ed, TET/CTET ही शैक्षणिक पात्रता आहे. म्हणजेच 12वी D.Ed आणि सोबत TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 12 D.Ed CTET उत्तीर्ण म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेबरोबर. वेतन श्रेणी व मानधन 16,000 रुपये मानधन शिक्षण सेवक इयत्ता 5व्या वर्गासाठी या ठिकाणी उमेदवाराला मिळणार आहे. शिक्षकाला आरक्षण सर्वच पदासाठी एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. या ठिकाणी संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही. तर या ठिकाणी आरक्षण लागू नाही. सर्वच जागा ओपनमधून खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. सर्वच कॅटेगरीचे उमेदवार, सर्वच प्रवर्गाचे उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला हजर राहू शकतात किंवा अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा सर्वच पदासाठी, 3ही पदासाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा राहणार आहे आणि वर्ग 5वी करिता 1 पद भरण्यात येत आहे. त्यानंतर वर्ग 6वी ते 8वी करिता 1 पद भरण्यात येत आहे आणि वर्ग 9वी ते 10वी करिता 1 पद भरण्यात येत आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे शिक्षण सेवक माध्यमिक करिता आहे, इयत्ता 6वी ते 8वी करिता. तर शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे माध्यमिक करिता वर्ग 6वी ते 8वी किंवा इयत्ता 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता BSc मॅथ B.Ed TET/CTET. तर या ठिकाणी BSc गणित B.Ed किंवा BSc मॅथ B.Ed सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा TET पेपर 2 उत्तीर्ण नसेल तर तुमच्याकडे CTET पेपर 2 असेल तरीसुद्धा चालेल. म्हणजेच BSc मॅथ B.Ed सोबतच CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन श्रेणी व मानधन 16,000 रुपये मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे. या ठिकाणी रिक्त पदाचे कारण पहिले जे पद आहे शिक्षण सेवक वर्ग 5वा करिता रिक्त पदाचे कारण दिले आहे पायाभूत पद निर्मितीमुळे. या ठिकाणी पद निर्मिती झाली आहे इयत्ता 5वी करिता, त्यामुळे या ठिकाणी पद निर्माण झाले आहे. त्यानंतर आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता पद रिक्त कारण दिले आहे. रिक्त पदाचे कारण सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी पद रिक्त झाले आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव विशेष शारीरिक शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता आहे BA/BSc BPEd TET. या ठिकाणी वेतन श्रेणी व मानधन 18,000 रुपये मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे. आरक्षण अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही. रिक्त पदाचे कारण पायाभूत पद निर्मितीमुळे. त्यानंतर आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे एकूण पदे 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1. सर्व उमेदवारांची नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील. त्यानंतर 2. सर्व इच्छुक उमेदवारांनी मूळ दस्तऐवजासह दिनांक 31 मे 2026 रोज रविवारला वेळ दिला आहे 11 ते 3
वाजेपर्यंत सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ कला/विज्ञान महाविद्यालय सावरी मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा कार्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. तर जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत अशा सर्व इच्छुक उमेदवारांनी मूळ दस्तऐवजासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखतीचा दिनांक आहे 31 मे 2026 आणि दिवस आहे वार रोज रविवारला मुलाखतीची तारीख दिली आहे 31 मे 2026 आणि वार आहे रविवार आणि वेळ आहे सकाळी 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी हजर राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय, ॲड्रेस सावरी मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा कार्यालय. या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे किंवा उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष/सचिव शाळा समिती सिद्धार्थ विद्यालय सावरी मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर 9822461920. पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी म्हणजे शिक्षण सेवक इयत्ता 5व्या वर्गासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता HSC सायन्स D.Ed म्हणजेच 12th सायन्स 12वी विज्ञान D.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे आणि सोबतच TET पेपर 1 उत्तीर्ण किंवा TET पेपर 1 नसेल तर 12वी सायन्स 12वी विज्ञान D.Ed CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जाहिरात क्रमांक 2 शिक्षक पाहिजेत. बौद्ध अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था माननीय दिलीपराव माने कृषी क्रीडा व मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ हगलूर संचलित विद्यालयाचे नाव दिले आहे दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस होनसळ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. या प्रशालेत इयत्ता 5वी ते 7वी या 40% अंशतः अनुदानित वर्गावर सन 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षात खालील शिक्षकाचे पद भरावयाचे आहे. तर मित्रांनो दिलेल्या शाळेत म्हणजेच शाळेचे नाव दिले आहे दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस दिला आहे होनसळ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी या वर्गासाठी 40% अंशतः अनुदानित वर्गावर सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षात खाली दिलेल्या शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे किंवा खालील शिक्षकाचे पद भरावयाचे आहे. 40% अंशतः अनुदानित संस्था आहे आणि बौद्ध अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता आहे सहशिक्षक या पदासाठी HSC D.Ed TET उत्तीर्ण 12वी D.Ed TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. पदसंख्या 1 जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग सर्व संवर्गातील उमेदवारास प्राधान्य. तर या ठिकाणी सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच या ठिकाणी आरक्षण लागू राहणार नाही. अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही. सर्वच कॅटेगरीचे उमेदवार म्हणजे सर्वच संवर्गातील सर्वच प्रवर्गातील उमेदवारास या ठिकाणी प्रिफरन्स प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना. तरी इच्छुक व TET उत्तीर्ण उमेदवारांनी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी गुरुवार दिनांक 21/5/2026 म्हणजेच 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रासह दिलीपराव माने विद्यालय होनसळ तालुका उत्तर सोलापूर येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे इच्छुक आणि TET उत्तीर्ण उमेदवार जे कोणी असतील अशा इच्छुक आणि TET उत्तीर्ण उमेदवारांनी मुलाखतीचा दिवस आहे गुरुवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे तारीख 21 मे 2026. मुलाखतीला हजर राहण्याचा वेळ आहे सकाळी 10 वाजता. सोबत उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह हजर राहायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे, सोबत असणे आवश्यक आहे. आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे दिलीपराव माने विद्यालय, ॲड्रेस होनसळ तालुका उत्तर सोलापूर येथे उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे. टिप:
TET उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य. तर या ठिकाणी उमेदवार जर TET उत्तीर्ण असेल, TET परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केली असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना या ठिकाणी नोकरीवर घेण्यात येणार आहे किंवा घेण्यात येईल. सचिव अध्यक्ष सरांचा मोबाईल नंबर दिला आहे. अधिक माहिती करता 9850279875.